गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सिलेबस ऑफ आवर सेमेस्टर 1 ऑफ बी फार्मसी की नेमका कुठला सिलेबस. वी विल डिस्कस अबाउट द एक्झामिनेशन पॅटर्न ऑफ आवर सेमेस्टर नंबर 1. ओके, सो कुठला एक्झाम कशा प्रकारे कंडक्ट केली जाते, कुठले सेशनल किती मार्क्ससाठी असतात, सेशनलमध्ये कुठले क्वेश्चन असतात किती मार्क्ससाठी, आणि सेमिस्टरमध्ये कुठले क्वेश्चन असतात किती मार्क्ससाठी इच क्वेश्चन असतो, त्याबद्दल आपण आजचा हा व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, जो काही आपला बी फार्मसी फर्स्ट सेमिस्टरचा जो सिलेबस आहे यामध्ये आपल्याला टोटल 6 सब्जेक्ट असतात. फर्स्ट वन असतो ह्यूमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, जो माझा फेवरेट सब्जेक्ट आहे. आफ्टर दॅट फार्मास्युटिक्स असतो. आफ्टर दॅट इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आफ्टर दॅट फार्मास्युटिकल ॲनालिसिस असतो आणि एक कम्युनिकेशन स्किल म्हणून असतो. आपला 6 नंबरचा सब्जेक्ट असतो तो आपल्याला ऑप्शनल असतो, लाईक रेमेडियल बायोलॉजी आणि रेमेडियल मॅथमॅटिक्स. हे जर PCB आणि PCM वरती डिसाईड केलं जातं की आपल्याला कुठला सब्जेक्ट असणार आहे. तर जी काही एक्झाम कंडक्ट केली जाते सेमिस्टर 1 मध्ये, तर ती आपल्याला सेशनल एक्झामिनेशन असते. 2 सेशनल एक्झामिनेशन असतात ज्याचे मार्क्स हे आपल्या फायनल 8 सेमिस्टरमध्ये ॲड केले जातात. ही जी सेशनल एक्झामिनेशन असते ती आपल्याला 30 मार्क्ससाठी असतात. या 30 मार्क्समध्ये आपल्याला 3 टाईपचे क्वेश्चन असतात. क्वेश्चन फर्स्ट जो असतो तो असतो MCQ बेस्ड क्वेश्चन. ठीक आहे, समटाइम्स ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. हे जे काही MCQs असतात किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतात ते 10 मार्क्ससाठी असतात. जर MCQ विचारले तर 10 MCQ फॉर 10 मार्क्स, आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन जर विचारले तर 5 ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQs फॉर 10 मार्क्स. ओके, सो ईच क्वेश्चनला 2 मार्क्स दिला जातो. आफ्टर दॅट वी हॅव टू सॉल्व वन लॉंग आन्सर क्वेश्चन. मीन्स हा जो लॉंग आन्सर क्वेश्चन आहे तो आपला 10 मार्क्ससाठी असतो, ज्यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिले असते. 2 क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो. आफ्टर दॅट थर्ड जी कॅटेगरी असते ती असते शॉर्ट आन्सर क्वेश्चन वन. ही जी कॅटेगरी आहे ही 10 मार्क्ससाठी असते आणि यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिले असतात. 3 क्वेश्चनपैकी आपल्याला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागते फॉर 10 मार्क्स. ओके, सो 10 + 10 + 10 इज इक्वल टू 30. 30 मार्क्सचा हा आपला टोटल सेशनलचा एक्झाम असतो. ज्याप्रमाणे थिअरी असते त्याचप्रमाणे प्रॅक्टिकलचे सुद्धा सेशनल असतात, सेशनल 1 आणि सेशनल 2. बट प्रॅक्टिकलचे जे काही सेशनल्स असतात ते आपल्या 40 मार्क्ससाठी असतात. यामध्ये 10 मार्क्स हा आपल्याला सिनॉप्सिस विचारला जातो. सिनॉप्सिसमध्ये आपल्याला क्वेश्चनिंग केली जाते, लाईक ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतात डिपेंडिंग ऑन दॅट प्रॅक्टिकल. हे 10 मार्क्ससाठी असतात. 5 क्वेश्चन विचारले जातात. आफ्टर दॅट 25 मार्क्स हा आपला प्रॅक्टिकलसाठी असतो, जो प्रॅक्टिकल आपण परफॉर्म करतो त्याच्यासाठी. आफ्टर दॅट 5 मार्क्स हा आपला वायवा वॉइससाठी असतो. ओके, सो अशा प्रकारे हा 40 मार्क्स डिस्ट्रीब्यूट केला जातो. मग आता हे 30 आणि 40 यामधले आपले एंड सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये किती मार्क्स ॲड होतात, तर जे थिअरीचे सब्जेक्ट्स आहे थेरॉटिकलसाठी 30 पैकी आपल्याला फक्त 15 मार्क्स हे एंड सेमिस्टरमध्ये ॲड केले जातात. आणि जे प्रॅक्टिकलचे जे सब्जेक्ट्स आहे मीन्स 40 मार्क्स जे होते त्यामधले 10 मार्क्स हे आपल्या फायनल प्रॅक्टिकल म्हणजे एंड सेमिस्टर प्रॅक्टिकल एक्झाममध्ये ॲड केले जातात. ओके, सो हा झाला एक सेशनलचा पॅटर्न. एंड सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये काय असतं, तर जी थिअरॉटिकली एंड सेमिस्टर एक्झामिनेशन असते ती आपली टोटल 75 मार्क्सची असते. यामध्ये सुद्धा आपल्याला सेम कॅटेगरीचे क्वेश्चन असतात, लाईक MCQ क्वेश्चन्स, लॉंग आन्सर क्वेश्चन अँड शॉर्ट आन्सर क्वेश्चन. MCQ मध्ये फक्त आपल्याला बल्क वाढलेला आहे. तिथे MCQ 10 मार्क्ससाठी होता, इथे आपल्याला 20 मार्क्ससाठी असतो. जर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असला तर तो सुद्धा आपल्याला 20 मार्क्ससाठी असतो. जे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतात ते आपल्याला 10 क्वेश्चन असतात, म्हणजे इच क्वेश्चनला 2 मार्क्स असतो. असे 20 मार्क्स डिस्ट्रीब्यूट केले जातात. जे लॉंग आन्सर क्वेश्चन असतात ते सुद्धा 20 मार्क्ससाठी असतात. त्याला 3 ऑप्शन दिलेले असतात आणि 3 पैकी आपल्याला 2 सॉल्व्ह करायचे असतात. जे शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात त्याला आपल्याला 9 ऑप्शन दिले असतात, मीन्स 9 क्वेश्चन दिले असतात आणि त्यामधले 7 क्वेश्चन हे आपल्याला अटेंड करायचे असतात. ओके, सो ओव्हरऑल 35 मार्क्सचा हा शॉर्ट आन्सरवाला क्वेश्चन असतो. यामधले जे काही मार्क्स आहे ते आपल्या फायनल मार्कशीटमध्ये कशा प्रकारे ॲड होतात, तर आपल्या फायनल मार्कशीटमध्ये एक CGPA आणि एक SGPA हे ग्रेड असतात. या ग्रेडमध्ये जे काही आपले फायनल मार्क्स आहेत ते ॲड केले जातात. सो व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह आवडला असणार तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.